नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. सॉरी हा व्हिडिओ पोस्ट करायला मला थोडा लेटच झालाय, पण ठीक आहे. तर आज गुढीपाडवा, नवीन वर्ष, नवीन सुरुवात. पण खरी सुरुवात कुठे होते? घरच्या भिंतींमध्ये की फॅमिलीसोबत की आपल्या मनात? प्रत्येक वर्षी ह्या दिवशी घरची धावपळ, पूजेची तयारी, स्वयंपाकघरात गडबड, माझ्या आईचा आवाज, हे सगळं असायचं. पण मागच्या वर्षीपासून मी इथे आहे, एकटीच विदाऊट अ फॅमिली. पण तरीही मला आपले ट्रेडिशन्स फॉलो करायला खूप जास्त आवडतं. मग सकाळपासून तयारी सुरू केली आणि ह्यावेळेस गुढीसुद्धा उभी केली. थोडं मला जुगाड तर करावं लागलं, कारण काठी आणि कळस दोन्हीही नव्हते. पण काठी म्हणून ताकाची रवी आणि कळस म्हणून प्लास्टिकचा ग्लास यूज केला आणि त्याला फॉइल पेपर लावला. आणि कोइन्सिडेंटली गुढीचं वस्त्र सुद्धा मला इंडियन स्टोअरमध्ये मिळून गेलं. कसं काय असे ना, स्कॉटलंडमध्ये गुढी तरी उभी राहिली, ते पण अभिमानाने. आणि पाडवा म्हटलं की आमरस इज मस्ट. आंबे तर इकडे मिळत नाहीत, पण आमरसचं रेडीमेड टीन मिळालं आणि त्याचसोबत मग हेवी महाराष्ट्रीयन मील सुद्धा रेडी केलं. तर ते म्हणजे डाळीची आमटी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, मठ्ठा, शेवयाची खीर, पुरी, भजी आणि पापड सुद्धा. सण म्हणजे फक्त जेवण बनवणेच नाही, ती एक वाइब आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा असते. तर मग पूजा सुद्धा केली, आरती म्हटली. घरची आठवण तशी मला नेहमीच येते. पण संस्कृती जपायची रिस्पॉन्सिबिलिटी आपलीच आहे ना. आणि फेस्टिवलच्या वेळी एकटं राहणं तर मला कसंच आवडत नाही, म्हणून मी 3-4 मित्रांना सुद्धा इन्व्हाइट केलं. आणि आपण कितीही लांब असलो तरी आपले ट्रेडिशन्स लांब जाऊ शकत नाही, कारण गुढी फक्त घरच्या अंगणात उभी राहत नाही, ती आपल्या मनात, आपल्या ओळखीत आणि आपल्या मुळांमध्ये राहते. सो तुम्हाला सुद्धा हॅपी गुढी पाडवा फ्रॉम स्कॉटलंड.